नमस्कार, मी निवेदक दत्तात्रय मुसमुले. स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 40 वर्षाच्या समाजसेवेचा नेपाळ येथील गांधी पीस फाउंडेशनकडून डॉक्टरेट देऊन सन्मान. याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय प्रमुख सल्लागार सुभाष यादव बिंदवाल यांना सामाजिक पत्रकारिता व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्या वतीने डॉक्टर लाल बहादूर राणा यांच्या हस्ते तसेच डॉक्टर सुनील परदेशी, डॉक्टर मानकर आणि डॉक्टर मनोहर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. सेवाग्राम आश्रम वर्धा येथे समारंभपूर्वक झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर बिंदवाले यांच्या 40 वर्षाच्या सकारात्मक पत्रकारिता, विविध सामाजिक संस्थांमधील सक्रिय सहभाग, पर्यावरण संवर्धन व मानव कल्याणासाठी घेतलेल्या अतुलनीय सेवेची दखल घेण्यात आली. डॉक्टर बिंदवाले यांच्या कार्यात समाजात प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे अनेकांना नवी दिशा मिळाल्याचेही नमूद करण्यात आले. या मानद सन्मानाबद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांच्यासह पुरोगामी पत्रकार संघातील पदाधिकारी व मान्यवरांनी डॉक्टर सुभाष बिंदवाल यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे. असे आहे विनोद पवार हे आणि आम्ही दोघं मिळून शासनाच्या काही योजनाही अस्तित्वात नव्हत्या त्यावेळेला आम्ही वह्या पुस्तक वाटप करणे, वृक्षारोपण करणे असे कामं जवळपास 35 वर्षाच्या आधी केलेले आहे. आणि आम्हाला असं त्यामध्ये खूप अभिमान वाटतो की आम्ही गोरगरीब लोक खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना आम्ही जे काही सुविधा आहे त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोरगरीब लोकांना स्वेटर वाटणे, जिथे गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटणे आणि ते कुठल्या प्रकारचं मोबदला न घेता आम्ही एक काही असे चांगले उपक्रम राबवले होते की ज्यांचे आईवडील वारतात किंवा मग त्यांच्याकडे काहीतरी असं विशेष कार्यक्रम असतात त्यांच्याकडून आम्ही असा काही निधी जमा केला आणि गावगावी तिथे वाचनालय आम्ही निर्माण केलेले आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की ते वाचनालय अजून सुरू आहे. शाळेचं आवाहन असलं तर तिथे आम्ही वृक्षारोपण केलं, पर्यावरणाचं जतन केलं आणि त्याची दखल घेत महाराष्ट्र जे पर्यावरण समिती आहे त्याच्यामध्ये मी महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम करतो. अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समितीमध्ये मी महाराष्ट्र लेवलला काम करतो. तसंच आमचे पत्रकार संघटना आहे एक पुरोगामी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना, त्याचा मी राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करतो. आणि एक आमची पद्मवंशी तेली समाजाची एक महाराष्ट्र लेवलची एक समिती आहे त्याच्यामध्ये पण मी प्रमुख सल्लागार म्हणून काम करतो. तर आनंद वाटतो की आमच्या या कार्याची दखल आमचे परम स्नेही मित्र परदेशी सर यांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला असं लायक समजलं की यांना हा यांना डॉक्टर पदवी द्यावी. आणि मला थोडंसं आता आनंद वाटतो की माझा 2 नंबरचा मुलगा जो जळगावमध्ये PhD केलेले आहे त्याने मानसशास्त्रामध्ये, त्याला मी आज अभिमानानं माझे फोटो पाठवले की बघ बेटा मी तुझ्यासारखाच मी पण डॉक्टर झालो. त्यांनी खूप प्रयत्नाने त्याने खूप ती PhD मिळवलेली आहे आणि मी देखील माझ्या जवळपास 40 वर्षाच्या कारकिर्दीचं जे काही मला फळ आहे ते आज मला मिळालेलं आहे. मी सर्वांचं इथे ज्यांना आज ही पदवी बहाल करण्यात आली आहे त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीनं या मान्यवरांचं मी इथे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.